नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकीला डॉक्टर चेक करतात आणि आता इन्स्पेक्टर साहेब तिथे आलेले असतात. इन्स्पेक्टर साहेब यांना सांगतात की मिसेस जानकी यांचा बीपी आता नॉर्मल आहे आणि ते बरे झालेले आहेत. त्यानंतर आता हे ऐकून इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आता हे तर चांगले आहे आणि हे बघा मिसेस जानकी आज मात्र कोर्टामध्ये स्पीच आहे आणि मात्र तुम्हाला पोलीस स्टेशनला न्यावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला बेल मिळेल. तेव्हा आता जानकी ऋषिकेशकडे बघते तर ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, तू काळजी करू नकोस, सौमित्र सगळं काही व्यवस्थित करेल. पण ऋषिकेश जानकीला आधार देतो. त्यानंतर मात्र आता इकडे घरी सुमित्रा मात्र सारंगला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते, कारण सारंग अजूनपर्यंत घरी नसतो. तर आता तेवढ्यात ऐश्वर्या ही कुठं बाहेर येते. तेव्हा आता लगेच सुमित्रा तिला विचारते की काय ग ऐश्वर्या, अगं सारंग आला का घरी? तेव्हा आता ऐश्वर्या स्पष्ट म्हणते की सारंग बद्दल तर मला नाही माहिती. तर नाना लगेच उठतात. नाना म्हणतात की काय बोलतेस ऐश्वर्या, तुला माहिती नाही म्हणजे सारंग रात्रभर घरी आला नाही आणि तुला काहीच माहिती नाही त्याच्याबद्दल. आणि तेवढ्यात अवंतिका आणि सौमित्र घरी येतात कोर्टातून. तर सौमित्र आता नानांना इतकं चिडलेलं बघून विचारतो की काय हो नाना, काय झाले? तेव्हा आता नाना म्हणतात की अरे सारंग रात्रभर कुठेतरी बाहेर आहे. सुमित्रा सुद्धा आता टेन्शन मध्ये असते. ती म्हणते की सारंग कधीही असा करत नसतो. अगं ऐश्वर्या, तुला काहीतरी माहिती असेल ना असे तिला विचारते. तर आता ऐश्वर्या म्हणते की नाही हो आई, त्यांनी तर अजूनपर्यंत मला एक मेसेज सुद्धा नाही केलेला. त्यावर आता अवंतिका म्हणते की हो ना, अगं तू सुद्धा मेसेज केला नसेल, राईट ना? आणि जर तुला आई म्हणाल्या होत्या की अगं तुझा नवरा काल घरी आलेला नाही म्हणून, आणि काय ग मग तुला स्वतःहून हे सुद्धा वाटलं नाही का आपण एक कॉल करून बघावं अगदी? तेव्हा आता ऐश्वर्याला अवंतिकाचा राग येतो. ती लगेच म्हणते की अवंतिका. तेव्हा लगेच आता नाना म्हणतात की अवंतिका अगं तुझं बरोबर आहे. आणि हे बघ ऐश्वर्या, अगं तुझा नवरा रात्रभर कुठे आहे हे तर तुला माहिती असायलाच हवं. तेव्हा ऐश्वर्या अगदी शांतपणे म्हणते की हो बरं, चला मी सारंग कुठे आहे हे बघते. आणि अवंतिका, तुम्हाला तर कोर्टात जायचं आहे ना? आणि ते बघा तुम्हाला उशीर होईल जाण्यासाठी. सॉरी, ते कोर्टात जायला निघलेले असतात. तेव्हा मात्र आता आपल्या सुमित्राला सारंगची काळजी लागते. तिच्या डोळ्यातून सारंगसाठी पाणी येत असते. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की आई, अहो कशाला रडतात तुम्ही, नका इतकी काळजी करू. सारंग त्यांच्या कुठल्या तरी मित्रांकडे गेले असतील. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं कोण मित्र? असे कित्येक मित्र नाहीत आणि तो कधीही कुठे असं न सांगता नाही जाणार. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की आई हे बघा तुम्ही शांत व्हा, मी एक काम करते, मी लगेच त्यांना फोन करते. तेव्हा आता नाना म्हणतात की आत्ता म्हणजे बैल गेला आणि मग झोका गेला. अगं कालपासून 100 फोन केले असते इने आणि एकाही फोनला अगदी उत्तर नाही आणि निरोप सुद्धा नाही. तेवढ्यात आता अवंतिका ही सौमित्राला म्हणते की सौमी, अरे आपल्याला सुद्धा काळजी वाटते की सारंग भाऊजी कुठे गेले असतील, मग आपण काय करायला हवे? तर सौमित्र म्हणतो की अहो अगं हे बघ, मी आता बरेचशा लोकांना मेसेज केलेले आहे आणि थांब, मी आता कुठे काही पत्ता लागतो का चेक करतो. परंतु आता मात्र आम्हाला नाही थांबता येणार. आणि आई आणि नाना हे बघा, आता जानकी बहिणीची सुटका होणं हे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे आता आम्हाला लगेच निघावं लागेल, नाहीतर वहिनीला बेल नाही मिळणार. तेव्हा आता अवंतिका म्हणते की हे बघा आई आणि नाना, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही वहिनींना बेल मिळाल्यानंतर सगळेजण एकत्र सारंग भाऊजींना शोधून घरी घेऊन येतो. आणि तोपर्यंत जर तुम्हाला काही कळाले तर तुम्ही आम्हाला कळवा. असे बोलून आता अवंतिका आणि सौमित्र तेथून निघून जातात. त्यावर आता ऐश्वर्या लगेच म्हणते की आई मी पण येते. तर सुमित्रा विचारते की ऐश्वर्या तू आता कुठे निघालीस? कोर्टात. तेव्हा आता लगेच नाना म्हणतात की हो बरोबर आहे, कोर्टात तर तुला जायलाच हवे, कारण जानकीला शिक्षा झाली की नाही आणि जानकीला काय शिक्षा होते आणि हे तर तुला अगदी पहिल्यांदा कळायला हवे. त्यामुळे जा, लगेच जा बरं. आणि नवऱ्याचं काय ग, नवऱ्याची कसली तुला काळजी, तो पडला असेल कुठेतरी खितपत, तू जा, तुला कोर्टामध्ये जायचं आहे, उशीर होईल कोर्टामध्ये जाण्यासाठी. ऐश्वर्या म्हणते की नाना अहो मी बघते सारंग काही कुकुलं बाळ नाही आणि तुम्ही सगळेजण असे का रिॲक्ट होतात की जसे की सारंग काही परत कधीच येणार नाही म्हणून. तेव्हा आता हे ऐकून सुमित्राला खूप राग येतो. सुमित्रा लगेच ऐश्वर्यावर ओरडते की ऐश्वर्या. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की खरंच सॉरी, मला तसे नव्हते म्हणायचे. तर लगेच आता सुमित्रा म्हणते की अगं पण तोंडातून तर तुझ्या शेवटी निघालेस ना, आणि कशाला असं अभद्र बोलतेस ग? त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की ओके आई, मी बघते सारंग कुठे आहे, मी त्यांना शोधते. आणि आता हळूच म्हणते की हा सारंग सुद्धा कुठे मरायला गेला माहिती नाही. आणि आता परत सुमित्राला म्हणते की हो मी आलेच. ऐश्वर्या आता बाहेर जात असते आणि बाहेर आल्यानंतर आता तेवढ्यात गुलाब झाडांना पाणी घालत असतो. ऐश्वर्या तिथून जाते तर गुलाबच्या हातून आता जे नळीचं पाणी आहे तर ते मात्र ऐश्वर्याच्या अंगावर उडतं. ऐश्वर्या आता जोरात ओरडते की काय रे, अरे दिसते की नाही, शी, अरे अंगावर पाणी उडवलं तू.
येणारी जाणारी माणसं सुद्धा तुला दिसत नाही का? तर गुलाब खूप घाबरतो. गुलाब आता ऐश्वर्याला सॉरी वहिनी असं म्हणतो. तर ऐश्वर्या विचारते की मला एक गोष्ट सांग रे गुलाब, अरे सारंगला तू कुठे बघितलंस का? त्यावर आता सारंग म्हणतो की नाही हो वहिनी. तर ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, तू तुझे काम कर, जा इथून. तेव्हा ऐश्वर्या स्वतःला म्हणते की कुणालाच सारंगबद्दल माहिती नाही आणि आई तर मलाच दोष देतात आणि कोण स्वतःला सुद्धा कुठे माहिती आहे. तेव्हा मोबाईलमध्ये बघते तर खूप उशीर झालेला असतो आणि आता ती स्वतःला म्हणते की अरे मला तर कोर्टामध्ये जायचं होतं. तिकडे मात्र आता जानकीचा काय निकाल लागतो हे मला समजलेच पाहिजे, म्हणून ती आता घाईने कोर्टामध्ये येते. तर आता कोर्टामध्ये आता सगळेजण हजर होतात. तेव्हा मात्र आता लगेच कोर्टामध्ये सगळेजण आल्यानंतर आता जानकी विटनेस बॉक्समध्ये येते. तर आता जज मॅडम आहे तर जानकीला विचारतात की मिसेस जानकी तुमची तब्येत आता कशी आहे? तर जानकी म्हणते की हो आता बरी आहे. आणि आता जज साहेब ॲडव्होकेट विद्याधर सागर आणि ॲडव्होकेट सौमित्र यांना खटला सुरू करायला सांगतात. तेव्हा आता जानकी देवाला हात जोडते. तेव्हा सौमित्र उभा राहतो आणि थँक्यू मिलॉर्ड असे म्हणून तो आता त्यांना म्हणत असतो की हे बघा मॅडम, मी बेलचं जे काही ॲप्लिकेशन आहे तर ते सबमिट केलेलं आहे आणि मिसेस रणदिव्या जरीही म्हणत असल्या की त्यांची तब्येत आता बरी आहे म्हणून, तरी सुद्धा त्या अजूनपर्यंत पूर्णपणे बऱ्या नाही झालेल्या आहेत. आणि हे बघा मेलॉर्ड साहेब, हा माझ्या आशेलाचा स्वभावच आहे. आपल्यामुळे दुसऱ्या कुणालाही त्रास होऊ नये याचा विचार त्या अगोदर करत असतात आणि आज सुद्धा त्यासाठीच त्या इथे आलेल्या आहेत. आणि हे बघा मॅडम, एक अगदी कोर्टाचा वकील म्हणून सुद्धा नाही तर एक फॅमिली मेंबर म्हणून मी कोर्टाला हीच विनंती करतो, त्यांनी मिसेस जानकी रणदिवे यांची बेल मंजूर करावी. तर ऐश्वर्या रागाने आता सौमित्राकडे पाहत असते. तेव्हा लगेच ॲडव्होकेट विद्याधर सागर उभे राहतात आणि म्हणतात की ऑब्जेक्शन मिलॉर्ड साहेब, कारण हे बघा त्यांनी जरीही बेलचं ॲप्लिकेशन दिले अगोदर, आम्ही मात्र पोलीस स्टेटमेंटचं जे काही ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला दिलं होतं आणि मॅडम तुम्हाला पुरावे सुद्धा दिलेत. तुम्ही व्हिडिओ आहे तर तो स्वतः बघितलेला आहे. जानकीनेच लताबाईंना पाण्यामध्ये ढकलले म्हणून. तेव्हा आता जानकीला तो व्हिडिओ आठवतो. तेव्हा जानकी लगेच म्हणते की हे बघा, मी माझ्या आईला पाण्यामध्ये नाही ढकललेले, मी असे काही केलेले नाही, तरी सुद्धा माझ्यावर हे आरोप होतात. तेव्हा ॲडव्होकेट विद्याधर सागर म्हणतात की अहो आय विटनेसने पाहिलेला आहे, तसं आपल्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे, मग मला सांगा की अजून काय असा पुरावा तुम्हाला लागतो? तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो की हे बघा, मिसेस रणदिवे ह्या जर गिल्टी असत्या तर मात्र त्या आज कोर्टामध्ये आलेच नसत्या. तेव्हा एक ॲडव्होकेट म्हणून मी माझे क्लायंट आहे तर त्यांना आराम करण्याचं जे काही सजेशन दिले होते, तेव्हा त्यावेळी रणदिवे मला असे म्हणाले की या खटल्याचा निकाल जो काही आहे तो लवकरात लवकर लागायला हवा, आपण निर्दोष आहोत हे लवकरात लवकर सिद्ध व्हायला हवेत. आणि राहिला तो प्रश्न व्हिडिओचा, आणि जरी त्या व्हिडिओमध्ये दिसणारी बाई रणदिवे यांच्यासारखी दिसत असली तरी त्यांचा चेहरा मात्र कुठेही दिसत नाही म्हणून. त्यावर आता विद्याधर म्हणतात की हो तसं तर अगदी बरोबर आहे, परंतु तशी सेम साडी जानकी रणदिवे यांचीच आहे आणि त्याचा पुरावा तसा आपल्याकडे आहे. आणि हे बघा मॅडम, विद्यापीठ 7 बघितले आणि त्या साडीमधला जो जानकीचा फोटो आहे तुम्हाला बघायला भेटेल. तेव्हा मात्र आता लगेच जज साहेब म्हणतात की हे बघा ॲडव्होकेट विद्याधर सागर, अहो एकसारखी साडी असणे हे काही युक्तिवाद आहे का? बाजारमध्ये अनेक साड्या एका रंगाच्या आणि एका डिझाईनच्या असतात, या रंगाच्या 2 साड्या माझ्याकडे सुद्धा आहेत, म्हणजे याचा अर्थ असा होतो की मी यांच्या आईला ढकलले का? तेव्हा आता कोर्टामध्ये सगळेजण आता हसायला सुरुवात करतात. तेव्हा मात्र आता लगेच जज साहेब म्हणतात की चला ऑर्डर. तर सौमित्र हसतो. सौमित्र म्हणतो की थँक्यू मिलॉर्ड साहेब, जे सांगायचं होतं ते तर अगदी तुम्ही सोप्या शब्दातच सांगितले. तर बेसिकली आता ह्या व्हिडिओवरून हे प्रूफ होत नाही की त्यांना मिसेस रणदिवे यांनी मारले म्हणून. आणि हे बघा मॅडम, तुम्ही त्या दिवशी तर बघितले की त्या दिवशी जो व्हिडिओ प्ले झाला तर मिसेस रणदिवे यांना चक्कर आली होती, त्यांचा बीपी सुद्धा लो झाले. आणि हे बघा, एका लेकीला आपल्या आईला हे अशा अवस्थेत बघून अशी अवस्था तर होणारच. तर लगेच आता ॲडव्होकेट विद्याधर सागर पुढे येतात आणि सौमित्राला ते बोलून द्यायचं लगेच अडखळतात. आईला बघून की गुन्हा समोर आला ते बघून. आणि हे बघा मिलॉर्ड, हे एक नाटक असेल असे कशावरून नसेल. तेव्हा सौमित्राला राग येतो. सौमित्र लगेच म्हणतो की हे बघा मिलॉर्ड, मिसेस जानकी रणदिवे यांचा बीपी लो झाले होते, जेणेकरून त्यांच्या हार्टवर प्रेशर येऊ शकतं आणि जर तसे झाले तर मिसेस रणदिवे यांच्या जीवाला सुद्धा धोका असू शकतो. आणि हे मी नाही म्हणत, तर हे डॉक्टरांचं म्हणणं आहे. तर तेव्हा जे काही मेडिकल रिपोर्ट आहे तर ते मात्र आता लगेच जज साहेबांसमोर दाखवले जातात.
त्यानंतर आता इकडे आई आणि नानांना तर भलतेच टेन्शन येते, कारण सारंगचा अजून सुद्धा तपास नसतो. आणि तेवढ्यात गुलाबदादा धावतच येतो. गुलाबदादा म्हणतात की हे बघा आई साहेब, नाना साहेब, मी शेतावर सुद्धा गेलो होतो, बाजार समितीवर सुद्धा गेलो होतो आणि तेथे मी सर्वांना विचारले की गुलाबदादा दिसले का, तेव्हा मात्र आता समदेजण म्हणाले की नाही दिसले म्हणून. आणि कंपनीच्या गेटवर सुद्धा मी गेलो होतो, वॉचमनला सुद्धा मी तेथे विचारले, तेव्हा ते सुद्धा नाही म्हटले की सारंगदादा त्यांना नाही दिसले म्हणून. आता गुलाब सुद्धा टेन्शन मध्ये येतो आणि नाना तर सुमित्रा आणखीनच. सारंगचा अजून सुद्धा काही तपास नसतो. तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते की अहो मग सारंग कुठे गेला असेल. नाना सुद्धा म्हणतात की सुमित्रा अगं खरंच काही कळेनासे झालेले आहे. अगं त्याच्या आपण सगळ्या मित्रांना फोन केलेत, परंतु कुणाकडेही त्याचा काही पत्ता नाही. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की तुम्ही एक काम करा बरं, ऐश्वर्याला परत एकदा कॉल करा आणि तिला काही कळाले की नाही हे सर्व विचारा. तेव्हा आता नाना म्हणतात की तिला काही घेणे देणे नाही आणि ती तिकडे सारंगला शोधायला सुद्धा गेली नसेल, ती तर तिकडे कोर्टामध्ये गेली असेल. तर आता गुलाबदादा म्हणतात की हो, त्या तर अगदी सारंग दादांना शोधायला नाही गेल्या, त्या तर कोर्टामध्ये गेलेल्या आहेत. तर हे ऐकून नाना लगेच सुमित्राला म्हणतात की बघ सुमित्रा. तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की हो, मी स्वतः त्यांचा फोनवर बोलताना ऐकले की त्यांना कोर्टामध्ये जायचे होते म्हणून. तेव्हा नाना म्हणतात की बघितलंस का सुमित्रा, अगं तिला स्वतःच्या नवऱ्याची सुद्धा काळजी नाही आणि त्याला शोधण्यात मात्र तिला आता कोणताही इंटरेस्ट नाही म्हणून. परंतु जानकीला कोर्टामध्ये काय शिक्षा व्हायची याच्यावर मात्र तिचं लक्ष ठेवून ती असेलच. त्यानंतर सुमित्राला खरंच खूप टेन्शन येते. सुमित्रा रडतच म्हणते की अहो माझं सारंग कुठे असेल, कसा असेल. त्यानंतर आता इकडे कोर्टामध्ये सौमित्र हा उभा राहतो आणि म्हणतो की हे बघा युअर ऑनर, कारण जे काही या व्हिडिओ दाखवलेला आहे तर त्यामध्ये जो काही आरोपी आहे तर त्याचा चेहरा अगदी काही व्यवस्थित दिसत नाही. या अगोदर सुद्धा मिसेस रणदिवे यांची दिशाभूल करून अगदी त्यांच्यासारखाच अगदी जो काही पेराव आहे तो करून गजरा वगैरे लावून अशी दिशाभूल करण्यात आली होती. आणि तेव्हा मात्र नानांना मारण्यासाठी आता ऐश्वर्याने मात्र एका माणसाला पैसे देण्यासाठी जो काही जानकीची साडी वगैरे घालून जानकीसारखा पेहराव करून ते जे काही अगदी केले होते ते तिला आठवते. त्यामुळे हे बघा कोर्टाला मी अशी विनंती करतो की जोपर्यंत आता मिसेस रणदेवे यांच्यावरचा हा जो गुन्हा आहे तो सिद्ध होत नाही, जोपर्यंत खरे पुरावे आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत त्यांना दोषी मानू नये हीच मी आता कोर्टाला विनंती करू शकतो. तो गुन्हा त्यांनी केलेला नाही त्यामुळे त्यांना त्याच्याबद्दल अगदी काही वाईट वाटणारच नाही. त्यामुळे आता मात्र जे काही हे आहे तर त्या गुन्ह्याबद्दल अगदी चांगली तपासणी व्हायला हवी, तरच कोर्ट मात्र योग्य असा निर्णय घेऊ शकेल. कोर्टाकडे हीच विनंती आहे की जोपर्यंत आता तो गुन्हा अगदी क्लिअर होत नाही आणि खरा गुन्हेगार कोण आहे हे शोधत नाही तोपर्यंत जानकी रणदेवे यांना बेलवर सोडण्यात यावे म्हणून. तेव्हा आता कोर्टामध्ये एक प्रकारचा गोंधळ उडतो. तेव्हा आता लगेच जज मॅडम आहे तर त्या म्हणतात की ऑर्डर आणि हे बघा सगळे काही पुरावे पाहतात आणि आता जे काही ह्या जानकी रणदेवे आहेत यांच्याकडे बघतात. त्यांना एक लहान मुलगी आहे आणि अगदी त्यांची फॅमिली सुद्धा आहे आणि जे काही वकील आहेत त्यांनी जे काही व्हिडिओ आता पुढे आणलेले आहेत तर त्या व्हिडिओनुसार जोपर्यंत आता हे ठोस पुरावे समोर येत नाही तोपर्यंत जानकी रणदिवे यांना बेल अशी मंजूर होत आहे. ते ऐकून आता जानकीला खूपच आनंद होतो आणि पुढील तपासणीसाठी आता कोर्ट हे 15 दिवसाची मुदत देत आहे असे सांगितल्यानंतर आता सर्वांना तर आनंद होतो. परंतु ऐश्वर्याच्या तर पायाखालची जमीन सरकते, कारण तिला टेन्शन येते की जानकी सुटली म्हणून आणि जानकीला खूप असा आनंद होतो. आता हे कोर्ट आता येथेच समाप्त होत आहे असे सांगितल्यानंतर ऋषिकेश, अवंतिका, सौमित्र धावतच आता जानकी बहिणीजवळ येतात. अवंतिकाला सुद्धा फारच आनंद होतो. ऐश्वर्या लांबूनच आता यांच्याकडे बघत असते आणि रागाने तोरतच तेथून निघून जाते. जानकी, अवंतिका आता एकमेकांच्या हातामध्ये हात देतात आणि जानकी आता सौमित्राच्या हातामध्ये हात देऊन खूप खुश होते. तेवढ्यात आता सगळेजण घरी येतात. जानकी घरी आल्यानंतर सुमित्रा धावतच जानकी करत जानकी जवळ जाते. सुमित्रा विचारते की जानकी तू कशी आहेस, तर आता जानकी खाली बसते आणि म्हणते की ठीक आहे आणि तेवढ्यात गुलाबदादा तिच्यासाठी पाणी घेऊन येतात. जानकी पाणी पित आता आईंना विचारते की आई तुम्ही कशा आहात, आई तुम्ही इतक्या टेन्शन मध्ये का दिसतात. तर आता सुमित्रा रडतच म्हणते की अगं सारंग मात्र कालपासून घरी नाही आला. आता जानकी आणि ऋषिकेशला माहिती असतं की नक्की त्यांचा पुढचा प्लॅन काय आहे आणि सारंग कुठे आहे म्हणून दोघे आता शांत असतात. आता नाना म्हणतात की अगं सुमित्रा, अगं ते आत्ताच आले, जरा धीर धर, नंतर सांग काय झाले ते. तेव्हा आता जानकी म्हणते की नाना हे बघा आईंना बोलून द्या, नक्की काय झाले हे मला सुद्धा कळायला हवे. तर जानकी आता आईंना विचारते की आई अहो काय झाले सांगा ना. तेव्हा आता नाना म्हणतात की अगं काही नाही,
काल सारंग जरा बाहेर गेलेला आहे न सांगतात, आणि कुठे गेला तो सुद्धा त्याने काहीच न सांगताच तो गेलेला आहे. अगं रात्रभर आम्ही त्याची वाट बघितली आणि सगळीकडे फोन सुद्धा केलेत, परंतु अजून सुद्धा सारंगचा काही पत्ता वगैरे काहीच नाही. अगं म्हणून जरा आम्ही काळजीमध्ये आहोत. आणि तेवढ्यात ऐश्वर्या घरी येते. आता ऐश्वर्या आलेलं बघून सुमित्रा लगेच रागाने उभी राहते आणि ऐश्वर्याला विचारते की काय ग ऐश्वर्या, आत्ता आली आणि काय ग कुठे गेली होतीस. तेव्हा आता ऐश्वर्या खोटं बोलते. ऐश्वर्या म्हणते की मी सारंगला शोधत होते. तर अवंतिका लगेच म्हणते की ऐश्वर्या अगं किती खोटं बोलशील, अगं तू तर कोर्टामध्ये आली होतीस ना. तेव्हा आता ऐश्वर्याची बोलती बंद होते. सुमित्रा म्हणते की अगं मी तुला सारंगला शोधायला सांगितलेले होते, तू कोर्टामध्ये कशाला गेलीस. तर ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, काही सगळेजण तुम्ही आपलं सारंग 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 करत राहता, आणि हे बघा सारंग काही लहान कुकुलं बाळ नाही, ते नक्की घरी येतील. आणि मला सुद्धा खूप ट्रेस आहे. तर जानकी म्हणते की हो का, तू ट्रेसमध्ये आहेस. अगं तुझ्यामुळे तर मी अडकले, माझ्यावर खोटा आरोप आला आणि माझी आई तर माझ्यापासून दूर गेली, आणि वर म्हणते की तू ट्रेसमध्ये आहेस का. तेव्हा आता ऐश्वर्या रागाने जानकीला म्हणते की बास कर जानकी, बास कर, कारण तुला बेल मिळाली याचा अर्थ असा होत नाही की तू निर्दोष आहे म्हणून. अगं मुळात म्हणजे हे सिद्ध व्हायचं आहे की लताबाईचा तू खून केलेला नाही म्हणून, आणि ते पण लवकरच सिद्ध होईल. आणि राहिला तर प्रश्न कोणाचा की सारंगचा. आणि सारंग तर येतीलच, ते काही लहान बाळ नाही, त्यामुळे तुम्ही कशाला त्यांची काळजी करतात, नका त्यांची काळजी करू, असे बोलून तोऱ्यातच ऐश्वर्या आता आपल्या रूम मध्ये जायला निघते. ती रूम मध्ये जात असते तोच लगेच आता तेथे इन्स्पेक्टर साहेब येतात आणि मिस्टर रणदिवे असं जेव्हा म्हणतात तर सर्वजण आता बाहेर बघतात. आणि ऐश्वर्या सुद्धा आता तेथेच थांबते आणि बाहेर वळून बघते तर काय इन्स्पेक्टर साहेब. तेव्हा आता लगेच म्हणजे ऋषिकेश विचारतो की पवार साहेब तुम्ही आता यावेळेस येथे. तर आता सौमित्र म्हणतो की जानकी रणदिवे यांना बेल मिळाली हे तर तुम्हाला माहिती असेल ना. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो आम्हाला माहितीच आहे, परंतु रणदिव्यांच्या घरी परत परत यावे असं काही ना काही घडतच असते, त्यामुळे आम्हाला तर यावंच लागते. आणि हे बघा आता मात्र आम्ही जानकी रणदिवे यांच्यासाठी नाही आलो. आता इन्स्पेक्टर साहेबांचे हे बोलणे ऐकून सर्वांना धक्का बसलेला असतो, परंतु जानकी आणि ऋषिकेश यांना माहिती असतं की नक्की काय आहे सर्व प्रकार. आणि ऋषिकेशला ते एका गाडीचा नंबर दाखवतात की हा नंबर बघा की ही गाडी रणदिव्यांच्या नावावर रजिस्टर आहे ना. तर ऋषिकेश चेक करतो आणि ऋषिकेश म्हणतो की हो ही गाडी मात्र नानांच्या नावावर आहे आणि चालवतो मात्र सारंग, माझा धाकटा भाऊ सारंग रणदिवे. तेव्हा आता सुमित्रा विचारते की आहो तो कालपासून घरी नाही, आम्ही सगळेजण त्याला शोधतोय आणि आता मात्र तुम्ही घरी येऊन हा गाडीचा नंबर दाखवतात, नक्की असे काय झालेले आहे, सारंग सुखरूप तर आहे ना. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब सांगतात की काल मात्र ह्या गाडीचा एक असा मेजर अपघात झालेला आहे. ते ऐकून आता सुमित्रा आणि नाना यांच्या पायाखालची जमीन सरकते. एका ट्रकने गाडीला उडवले आणि गाडी डायरेक्ट नदीत जाऊन पडली. आणि हे बघा आम्ही सगळी गाडी रिकव्हर केली पण त्यात कोणीही नव्हते. तेव्हा मात्र गाडीची जी काही अवस्था बघून आम्हाला असं वाटलं की नक्की यातून कोणीही वाचलेले नसेल म्हणून. तेव्हा आता हे ऐकून तर सर्वांना धक्काच बसलेला असतो. ऋषिकेश विचारतो की गाडीमध्ये सारंग भाऊजी नाही सापडले का. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो नाही, गाडी ही डायरेक्ट नदी तीरावर होती आणि सारंग रणदिवे यांचे वाचण्याचे जे काही चान्सेस आहेत तर ते एकदम कमी आहेत. सर्वांच्या आता काळजाचा ठोका उडालेला असतो. इन्स्पेक्टर साहेब पुढे म्हणतात की आमचा तपास सुरू आहे परंतु अजूनपर्यंत बॉडी नाही मिळाली. ते ऐकून आता सुमित्रा म्हणते की अहो काय तुम्ही असं बोलतात, बॉडी वगैरे काय काय हे बोलणं तुमचं. आणि हे बघा मी तुम्हाला सांगून ठेवते माझ्या सारंगला काही झालेले नाही. तेव्हा लगेच आता अवंतिका सुमित्राच्या जवळ येते आणि सुमित्राला समजावते की हे बघा आई शांत व्हा. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हे बघा एकदा तुम्ही चांगला तपास करा, तुम्हाला नक्की काहीतरी सापडेल म्हणून. तर इन्स्पेक्टर साहेब सौमित्रला म्हणतात की वकील साहेब अहो आम्ही कशाला खोटं बोलू, मागच्या वेळेस 6 माणसं आहेत तर ती नदीमध्ये बुडाली आणि दोघांची तर बॉडी सुद्धा मिळालेली नाही, त्यामुळे सारंग रणदिवे यांचे जे काही सापडण्याचे चान्सेस आहेत ते सुद्धा खूप कमी आहेत. तेव्हा आता सर्वांना आणखीनच धक्का बसतो. ऐश्वर्याला मात्र आनंद झालेला असतो. तेव्हा सुमित्रा अगदी सारंग सारंग रडतच खाली बसते. सर्वजण आता सुमित्रा जवळ धावतात आणि सुमित्राला समजावत असतात. तेव्हा आता जानकी घाईने त्यांना पाणी प्यायला देते. तर आता सुमित्रा म्हणत असते की माझ्या सारंगला जानकी काही होणार नाही, जानकी काही होणार नाही म्हणून सुमित्रा आता खूप रडते. तिला आपल्या सारंगची खूप काळजी लागते परंतु ऐश्वर्याला काही फरक पडत नसतो. तर सुमित्रा उठते आणि आता सर्वांना सांगते की हे बघा तुम्हाला माहिती आहे का आपला सारंग बाबा होणार आहे, आपला सारंग बाबा होणार आहे. तर जानकी म्हणते की काय बोलतात. तेव्हा मात्र ऐश्वर्या पोटाला हात लावून उभी असते. तर आता सुमित्रा असं म्हटल्यानंतर सुमित्रा डायरेक्ट बेशुद्ध पडते. जानकी म्हणत असते की ऐश्वर्या प्रेग्नेंट आहे का. आणि तेवढ्यात आता सुमित्रा बेशुद्ध पडल्यानंतर जानकी आई आई म्हणून आता आईला उठवण्याचा खूप प्रयत्न करत असते.
तेव्हा सर्वजण आता सुमित्राला अडवत असतात, म्हणजे तिला आधार देत असतात, पाणी वगैरे देऊन तिला शांत करत असतात. आणि तेवढ्यात आता इन्स्पेक्टर साहेब ऋषिकेशला म्हणतात की तुम्ही आमच्यासोबत गाडी चेक करण्यासाठी येतात का? ती गाडी नक्की तुमचीच आहे की हे तुम्हाला ओळखावं लागेल. तेव्हा ऋषिकेश सौमित्राला म्हणतो की हे बघ तू यांच्यासोबत जा, मी आईसोबत थांबतो. सौमित्र हा पोलिसांबरोबर अगदी पोलीस स्टेशनला ती गाडी ओळखण्यासाठी जातो. तेव्हा मात्र आता ऋषिकेश आई आई म्हणून आई अगं डोळे उघड म्हणून तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. ऐश्वर्या मात्र लांब खुर्चीवर बसलेली असते आणि आता ती मनात म्हणते बरेच काही घडले आणि हा सारंग कशाला तिकडे नदीकडे मरायला गेला असेल आणि हा सारंग खरंच पाण्यामध्ये बुडून मेला असेल का? तेव्हा आता सगळेजण सुमित्राला रूममध्ये घेऊन येतात. तेव्हा आता ऐश्वर्या जवळ येते. ऐश्वर्या म्हणते की आई कसं आहे, बरं वाटतं ना तुम्हाला आता? तेव्हा आता सुमित्रा काही उत्तर देत नाही आणि विचारते की माझं सारंग कसं आहे आणि तो आता इथे का आला नसेल? सुमित्रा फक्त आता तिला सारंगचा ध्यास लागलेला असतो. ती फक्त हेच विचारत असते माझा सारंग कुठे आहे, अजून तो सापडला नाही का? अरे ऋषिकेश, पोलीस माझ्या सारंगला शोधतात ना रे. आणि अरे तू सुद्धा काय इथे उभा आहे, जा ना तू सारंगला शोधून घेऊन ये. गेल्या वेळेला तो हरवला होता तेव्हा तर तू शोधून काढले होते आपल्या सारंगला. ऐश्वर्या पुढे येते. ऐश्वर्या लगेच म्हणते की आई हे बघा तुम्ही स्वतःची काळजी घ्या, स्वतःला सावरा. आणि हे बघा सौमित्र भाऊजी अवंतिका गेलेत ना त्यांना शोधायला, ते नक्की घरी येतील. आणि आई हे बघा मला माहिती आहे, मी आत्ताच देवासमोर दिवा लावला, हात जोडून प्रार्थना केली आणि देवाला हेच सांगितले की प्लीज तू यांना लवकरात लवकर घरी घेऊन ये. त्यामुळे आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, माझ्या प्रेमावर विश्वास ठेवा, माझं प्रेम त्यांना नक्की घरी घेऊन येईलच म्हणून असे आता लगेच ऐश्वर्या तोंडापुरतं सुमित्राशी बोलत असते. जानकी आणि ऋषिकेश मात्र आता हिच्याकडे पाहत असतात. किती नाटकी स्वभावाची बाई आहे म्हणून त्यांना खूप राग येतो. तर जानकी म्हणते की हे बघा आई तुम्ही औषध घ्या, तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा आता सुमित्रा रडतच म्हणते की हे बघ जानकी मला औषध सुद्धा नकोय. आणि जानकी असं कोणतं औषध तुझ्याकडे आहे की ज्यामुळे माझं हे घर बरं होईल म्हणून, पूर्वीसारखं अगदी गुण्या गोविंदाने नांदेल म्हणून. माझ्या या घराचं सुख हरवलेलं आहे, जो आनंद गेलेला आहे तो परत मिळेल ग. आणि खरंच या घरामध्ये किती बदल झाला. अगोदर या घरामध्ये तुळशी वृंदावनाजवळ दिवा असायचा आणि अंगणामध्ये रांगोळी असायची, आपण सगळेजण एकत्र जेवायला बसायचो. आणि आता मात्र मला हे घर घर नाही वाटत. या घरातील सगळं काही सुख अगदी हरून गेलेलं आहे, कुठेही अगदी माझं मन नाही लागत. म्हणून सुमित्रा आता खूप अशी रडत असते. त्यामुळे खरंच माझ्या या घराला कोणाची तरी दृष्ट लागलेली आहे. तर माझ्या सासूबाई नेहमी मला म्हणायच्यात आपल्या आनंदाचा मोठ्याने आवाज करू नये आणि दुःख सुद्धा अगदी पार हलक्या डोळ्यांनी झोपू नये. अगदी तसंच झालं, कुणाची तरी या घराला दृष्ट लागलेली आहे. तेव्हा आता जानकी ही आईला आधार देते आणि म्हणते की हे बघा आई, आपल्या घरचं हे सुख आपल्याकडे परत येईलच. आई हे बघा तुम्हीच कायम नेहमी म्हणत असतात, जे जिथे हरवते ते तिथेच आपल्याला सापडते. हे बघा आई अगदी तसेच होणार आहे, आपल्या घरचं सुख येथेच होते आणि ते आपल्याला तिथेच सापडणार. त्यावर आता नाना म्हणतात की हो सुमित्रा, अगं खरं आहे, आपलं सगळं सुख आपल्याकडे परत येईलच, काळजी करू नकोस, आपलं सारंग लवकरात लवकर परत घरी येईलच. आणि हे बघ तू अगदी निश्चिंत राहा, टेन्शन घेऊ नकोस. तेव्हा आता ऐश्वर्या रडतच विचारते की आई आपले सारंग अगदी परत लवकरात लवकर घरी येतील ना? आता ऐश्वर्या सर्वांसमोर नाटक करण्याचा पुन्हा प्रयत्न करते आणि आईंसमोर रडण्याचं नाटक सुरू करते की आई ते माझी साथ तर नाही ना सोडणार. सुमित्रा खूप रडत असते. सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या तू असं विचार करू नकोस, आपला सारंग नक्की परत घरी लवकर येईल म्हणून. तर ऐश्वर्या लगेच आता आईंच्या मिठीत येते आणि रडण्याचं नाटक सुरू करते. रडण्याचं नाटक सुरू करून म्हणते की आई अहो ते मला हवे आहेत, मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांनाही ऐश्वर्याचा इतका राग येतो, कारण नाटक करण्यामध्ये किती पटाईत आहे हे आता यांना समजलेलं असते. जानकी रागानेच ऐश्वर्याकडे बघत असते. तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र सौमित्र घरी येतो आणि सौमित्र रडण्याचं नाटक करत असतो आणि खूप रडत असतो. तो पायरीवरच बसतो. जानकी विचारते की काय झाले आपल्या सारंग भाऊजींना? आता ऋषिकेश इन्स्पेक्टर साहेबांना विचारतो, अहो तुम्ही तरी सांगा की नक्की काय झाले ते. आता इन्स्पेक्टर साहेब आपल्या डोक्यातून टोपी काढतात आणि म्हणतात की एक वाईट बातमी आहे. ऐश्वर्या विचारते की म्हणजे काय? तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा सारंग रणदिवे
यांची डेड बॉडी सापडलेली आहे ते ऐकून आता ऐश्वर्याला आनंद तर होतोच, परंतु सर्वांसमोर ती रडण्याचं नाटक करते. त्यानंतर आता डेड बॉडी चेक करण्यासाठी जेव्हा ऋषिकेश आणि जानकी सारंगजवळ येतात आणि सारंगच्या डोक्याला अगदी मार लागलेला असतो, रक्त जे काही आहे ते लागलेलं असतं आणि अगदी त्याची एक डेड बॉडी आहे असे दाखवण्यात येते. तेथे ऋषिकेश आणि जानकी येतात. तर आता जानकी खुश होऊन म्हणते की सारंग भाऊजी, आता मात्र ऐश्वर्याच्या पापांचा अंत सुरू म्हणजे संपलेला आहे आणि आता तिचा पापचा घडा भरलेला आहे, तर द्या टाळी सारंग भाऊजी. तेव्हा आता सारंग लगेच उठतो आणि खुश होतो जानकीला आणि ऋषिकेशला टाळी देतो. तेव्हा आता सारंग जिवंत आहे, परंतु आता हे सर्व यांनी केलेलं नाटक असतं. तेवढ्यात ऋषिकेश आता खाकरतो, कारण ऐश्वर्या आलेली आहे तो सारंगला खुणावतो. सारंग पुन्हा आता अगदी मेल्याचं नाटक करतो. तेव्हा आता ऐश्वर्या तेथे येते, तर ऋषिकेश आणि जानकी मात्र एकमेकांकडे बघून हसतात सुद्धा आणि ऐश्वर्यासमोर रडण्याचं नाटक सुद्धा करतात. तेव्हा मित्रांनो, पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.